हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे झणझणीत असा चुलीवरचा मटण रस्सा. आज आपण जगणार आहे आपल्या जुन्या आठवणीतील जिथे चवीला एक वेगळीच दरवळ असते. आज आपण बनवणार आहे अस्सल गावरान पद्धतीने चुलीवरचं झणझणीत मटण. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी अगोदर मी 2 बारीक चिरून कांदे चिरून घेतले होते आम्ही. नंतर पातेलं गरम करण्यासाठी ठेवलं. नंतर तेल घातलं. नंतर कांदा त्यात व्यवस्थित परतून घेतला सोनेरी कलर येईपर्यंत. नंतर घातलं मटण आणि मटण घातल्यानंतर चवीनुसार मीठ, हळद त्यात घालायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि आता व्यवस्थित परतून घ्यायचं. नंतर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवायचं आणि पाणी गरम झाले की नंतर भाजीत सोडायचं. आणि जे चुलीवरच्या धुरांचा आणि मसाल्यांचा जो खमंग वास येतो तो शब्दात सांगणे कठीण आहे. आपण आपल्या झणझणीत मटण रस्सा इथं आता आपण तयार करणार आहे चुलीवरचा आज. नंतर एक इथं मोठी प्लेट ठेवली होती. नंतर त्यामध्ये पाणी घातलं होतं आणि पाणी हे गरम करूनच घालायचं. छान अशी ही भाजीची चव लागते, मटण असो की चिकन असो. आणि थोडा चुलीवरती शिजण्यासाठी वेळ लागतो मटण. आता मटण शिजेपर्यंत आपण इकडं घरगुती आपला मसाला, हरभऱ्याची डाळ, धने, कांदे, चुलीत भाजलेले कांदे, थोडे गरम मसाले, लसूण अद्रक पेस्ट अशी आपण मिक्सरला बारीक करून घेतली होती. नंतर इकडं पातेलं ठेवलं गरम करण्यासाठी, तेल घातलं. नंतर त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट घातली आणि ती छान खमंग वास येईपर्यंत परतून घेतली. नंतर घातलं लाल तिखट आणि थोडे त्यामध्ये मसाले. आणि मसाला पण व्यवस्थित परतून घ्यायचं. थोडं पातेलं खाली जात होतं. नंतर व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आणि मसाले परतून झाले की थोडं पाणी घातलं होतं. आणि चुलीवरती भाजी बनवायचं म्हणलं की आपल्याला इथं पकड गरजेची असते. आणि नंतर छान आता भाजीला मसाल्यांना तरी आली होती, म्हणजे छान असा तरी दिसायला लागली होती. आणि मसाल्यांना तरी आली म्हणजेच मसाले आता व्यवस्थित परतून झाले इथं. नंतर घालायचं मटण. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मसाल्यांमध्ये. आणि थोड्या वेळ हे मसाल्यामध्ये झालं की तुम्हाला जेवढे ग्रेव्हीसाठी पाणी लागतं तेवढं घालायचं. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबीर घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर घालायचं पाणी. आणि छान आता 20 ते 25 मिनटं चुलीवरती उकळून घ्यायची आहे भाजीला. आणि छान आता आपला हा मटण रस्सा इथं तयार व्हायला लागला होता.
तर असा झाला आपला झणझणीत चुलीवरचा मटणाचा मटण रस्सा बेत. आणि मटणासोबत आपण केल्या होत्या झणझणीत अशा गरमागरम बाजऱ्याच्या भाकरी. गरमागरम भाकरीसोबत चुलीवरच्या मटणाचा आस्वाद घ्यायला खूप मजा येते. तुम्हीसुद्धा एकदा असं चुलीवरचं जेवण नक्कीच बनवून बघा. आणि इथं आम्ही चुलीवरच बाजरीच्या भाकरी पण बनवल्या होत्या. आणि मी अगोदर पण एक चिकन रस्सा चुलीवरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि नंतर बघा तुम्ही चुलीवरच्या अशा खमंग भाकरी आपल्या इथं तयार होतात. अगोदरच्या लोकांना शहरातलं आवडायच्या गोष्टी खाण्यापिण्याच्या, पण आता लोक खेड्याकडे किंवा ज्या हॉटेली चुलीवरती जेवण बनवतात असे लोक चुलीवरचा स्वाद घ्यायला भरपूर लोक हॉटेलीमध्ये पण जातात की बा चुलीवरचं जेवण जर मिळत असेल तर आम्ही इथे जेवतो. म्हणजे एवढं छान ते चुलीवरचं जेवण बनवून तयार होतं. आणि नंतर बघा अशी खमंग अशी चुलीवरची भाकर भाजली गेली होती. आणि छान अशी ही खमंग भाकर इथं तयार झाली होती. आणि नंतर सगळ्यांनी जेवणं वगैरे केले. आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली चुलीवरचं जेवण. आणि पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा, मजेत राहा. आणि नंतर झाली आमची आंबा पार्टी. तिकडून पण आम्ही आंबे वगैरे शाखेत तोडून आणल्या होत्या. तर असा झाला आमचा गावाकडचा मटण रस्सा बेत आणि भाकरींचा. परत आंबे वगैरे तोडून आणले होते आम्ही, काही पिकलेले काही कैऱ्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. थँक्यू.